आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे फलटणमधून। साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या झाली की आत्महत्या याबाबत अनेक थेअरी आता समोर येतात। विरोधक वेगवेगळे आरोप करतात। समोर येणारी माहिती जोडण्याचं काम ते करतात। या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाबरोबर 7 महत्त्वाचे चेहरे आता समोर आले। एक डॉक्टर चर्चेत 7 कॅरेक्टर। फलटणचं डॉक्टर महिला मृत्यू प्रकरण। एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्येभोवती 7 नावांची चर्चा होतीये। आरोपी गोपाल बदने, आरोपी प्रशांत बनकर, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर, अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साखणकर। यातला प्रत्येक चेहरा हा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडला गेलाय। गोपाल बदने हा या प्रकरणातला पहिला संशयित आरोपी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिच्या हातावरील सुसाईड नोटमधनं पहिलं नाव समोर आलं ते याच गोपाल बदनेचं। गोपाल बदनेनं 4 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख हातावरील सुसाईड नोटमध्ये होता। पीएसआय गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता। स्थानिक पातळीवर विविध गुन्ह्यांच्या तपासात तो सहभागी होता। महिला डॉक्टरनं त्याच्यावर याआधी मानसिक छळाचा आरोप केलेला। गोपाल बदने हा देखील महिला डॉक्टरच्या बीड जिल्ह्यातलाच आहे। गोपाल बदने आणि डॉक्टर महिलेचे संबंध असल्याचा संशय पोलिसांना या प्रकरणात पहिल्यांदाच आला। त्यानंतर पोलिसांनी डिजिटल पुरावे तपासले आणि यातनंच गोपाल बदनेचे मृत डॉक्टर महिलेशी संबंध असल्याचं समोर आलं। सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोघांचीही मयत डॉक्टरांची संवाद सुरू होता। त्याचे डिजिटल पुरावे त्यांना मिळाले, चॅटिंग पण आहे। एक शक्यता ही पण आहे की गोपाल बदने बरोबर मार्चपर्यंत त्यांचा संवाद होता, नंतर तो कमी झाला। आता हे पुरावे पोलिसांनी जमा केल्यानंतर गोपाल बदने जो निलंबित पीएसआय आहे तो त्यांनी स्वतःचा मोबाईल लपवून ठेवलेला आहे। तो पोलिसांना मिळत नाहीये। तो जेव्हा मिळेल तेव्हा बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल, कारण तोच पोलीस दलात असल्यामुळे उत्तरं कशी द्यायची याची त्याला पूर्ण माहिती आहे आणि तो सध्या पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देतोय। गोपाल बदनेनंतर या प्रकरणातलं सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे प्रशांत बनकर। प्रशांत बनकरचं नाव देखील महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये आढळून आलं आणि चर्चांना उधाण आलं। प्रशांत बनकर यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये होता। त्यामुळे संशयाचे ढग आणखीनच दाटले। हे बघा, महाराष्ट्राच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरी ह्या सगळ्या 2-3 दिवसामध्ये मिळणार नसलं तरी बहुतांश प्रश्नाची उत्तरं ह्या घरात दडलेली आहेत। हे प्रशांत बनकरचं घर आहे। फलटणमधल्या हुडको इथे प्रशांत बनकरच्या घराच्या बाहेर मी उभा आहे, ज्या ठिकाणी आज आपल्यात नसलेल्या दिवंगत डॉक्टर राहायच्या आणि प्रशांत बनकरला अटक केलेली आहे। प्रशांत बनकरच्याच घरी महिला डॉक्टर राहायची ही माहिती समोर येताच वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू झाल्या। महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांचे संबंध होते असं देखील समोर आलं। पण यात मोठा ट्विस्ट आणला तो प्रशांत बनकरच्या बहिणीनं। महिला डॉक्टरनंच प्रशांतला प्रपोज केलं होतं आणि लग्नाचा तगादा लावला होता असा आरोप केला। त्याच्याकडं सगळे म्हणजे त्याच्या मोबाईल मध्ये ना पूर्ण सगळे आतापर्यंतचे त्यांनी सुसाईड केले त्या दिवसापर्यंत सगळे आहेत। सुसाईड केल्यापर्यंत सगळे हो, सगळे पुरावे आहेत की माझ्या भावाला त्यांनी किती मेंटली टॉर्चर केलं आणि माझ्या भावाने एकही कॉल केला नाही, त्याला कॉल करत होत्या। पहिली गोष्ट त्यांचं कॉन्टॅक्ट प्रपोज केल्यानंतर नाही म्हणला भैया, नंतर कॉन्टॅक्ट नव्हतं। तुमच्या भावांनी डॉक्टरांना नाही म्हणलं, तुमच्यावर लग्न नाही करायचं असं हो, व्यवस्थित समजून सांगितलं। आणि प्रॉब्लेम आहे की मॅडम त्यांच्या जॉब मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं त्या एवढ्या डिस्टर्ब होत्या 2-3 महिन्यापासून की मी मागच्या मंथ मध्ये आल्यानंतर न सुद्धा मी बोलत होते, तर मी एक बोलायची ते वेगळं बोलायच्या। यानंतर सगळ्यात मोठा ट्विस्ट आणला तो ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी। अंबादास दानवे यांनी मृत महिला डॉक्टरनं पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारीतील माननीय खासदार हा उल्लेख रणजितसिंग नाईक निंबाळकरांचा असल्याचा दावा केला। महिला डॉक्टरनं जुलै महिन्यात स्थानिक पोलीस आरोपींना फिट अनफिटचं सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणतात अशी तक्रार केली आणि याच तक्रारीत माननीय खासदार आणि त्यांच्या पीएनचा उल्लेख आहे आणि माननीय खासदार म्हणजेच भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर असल्याचा दावा ठाकरे गटानं केला। मी रात्री नाव नव्हतं घेतलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, 31/7/2025 रात्री
राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. अंबादास दानवेंच्या आरोपानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं. महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात रणजित सिंग नाईक निंबाळकरांची एंट्री झाली आणि या प्रकरणाचं महत्त्व आणखी वाढलं. यानंतर निंबाळकरांनी पुढे येत मी फोन केले असतील पण आत्महत्या प्रकरणाशी माझा काय संबंध असा प्रतिसवाल केला आणि मग फडणवीसांनी देखील निंबाळकरांची पाठराखण केली. तुम्ही कधी ह्या डॉक्टरला कधी फोनवरती बोलले? बिलकुल नाही, एकदाही फोन. म्हणून तुम्ही म्हटलं की तुम्ही याच्यामध्ये माझं हे करा. मी जर त्यांना फोन केला, अनेक वेळा डॉक्टरांशी बोलणं होत असतं, तर लोकप्रतिनिधीचं काम आणि त्या डॉक्टरांशी माझं बोलणं मी मागं 2-3 महिन्यापूर्वी कार्यक्रमाला गेलो त्यावेळेसही झालं असेल कदाचित. आणि डॉक्टर, मेडिकल, दवाखाना, जिल्हा परिषद CO ह्यांच्याशी रोज बोलणं होत असतं की कोणाला साप चावला, कोणाला काय चालला, कोणाला काय चावलं. आत्तासुद्धा मला हे सांगायचं आहे की याच्यामध्ये या घटनेमध्ये त्या महिला डॉक्टरांनी तिचा जबाब दिला. त्यात कुठेतरी तिने उल्लेख केला की खासदारांनी दबाव आणला किंवा खासदारांनी हे केलं, प्रेशर आणलं किंवा त्यांच्या पीने दमदाटी केली. हे मात्र शब्द कुठून येतात हेच मला कळत नाही. रणजित दादा, अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे. अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत. अरे बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है. आणि म्हणून चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतलाय हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही. मृत महिला डॉक्टर ही बीड जिल्ह्यातली, त्यामुळेच फलटणमध्ये कार्यरत असताना ती बीडची आहे असं म्हणत तिला टोमणे मारले जायचे. बीडचे कसे गुन्हेगार असतात असं म्हणून तिचा मानसिक छळ केला जायचा असं तक्रारीत म्हटलेलं होतं. आणि यावरूनच बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आक्रमक झाले. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी धनंजय मुंडेंनी केली. आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली. कारण 2 दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, PG साठी ते पुढे लागणार आहे. 2 दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला PG करायची आहे, ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही. या प्रकरणातली महत्वाची एंट्री म्हणजे सुषमा अंधारे यांची. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अनेक थिअरीज पुढे येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तरुणीची हॉटेलमध्ये बोलावून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्यानं एकच खळबळ उडाली. संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय, असं नका करू, आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले, काय म्हणाले ते, बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजितदादांचा खूप दबाव आहे. सुसायडल नोट मधला उल्लेख आहे हा. मी का काल नाव घेतलंय त्याचे आधार आहेत माझ्याकडे की आमच्यावर खासदार रणजितदादांचा दबाव आहे असं फिर्यादीकर्त्याने सांगितलं. हे मुलगी सुसायडल नोट मध्ये लिहिते. नोट खूप मोठी आहे ही. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं राज्यभर खळबळ माजली आणि यानंतर या प्रकरणात नेहमीप्रमाणे एंट्री झाली ती महिला आयोगाची. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साखणकरांनी फलटणमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतली, प्रकरणाची माहिती घेतली आणि यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर दावा केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या घरी गेली, दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर त्या घरातनं बाहेर पडल्या असा दावा यावेळी रुपाली साखणकरांनी केला. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून
तिथे एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सगळी संध्याकाळच्या वेळेस तिथे थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला प्रेमाचा, सरकारी कामात त्रास दिल्याचा आणि ऊसतोड कामगारांसंबंधिताच्या तक्रारीचा देखील अँगल आहे. गेल्या 4 दिवसात या प्रकरणात 7 कॅरेक्टर्स समोर आली. यातले 3 कॅरेक्टर्स आरोपांच्या फेऱ्यात आहेत, 4 कॅरेक्टर्स आरोप करणारे आहेत. त्यामुळे आता पुढे कोणकोणते कॅरेक्टर्स समोर येतात आणि या प्रकरणाचा दी एंड न्यायाने होतो की राजकारणानं हे बघावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.